ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये नुकतीच लागलेली आग, गावदेवी मार्केटमधील भीषण दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती शहरातील महत्त्वाच्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या केबिन्ससाठी बंदिस्त करण्यात आलेले टेरेस सज्जे त्वरित मोकळे करण्यात यावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. पत्रकार परिषदेला ब्लॉक अध्यक्ष हिंदूराव गळवे, निशिकांत कोळी, बाबू यादव, दरम्यान सिंग, उमेश कांबळे, स्मिता वैती, प्रभात झा, निलेश पाटील, लोकेश गोलर, स्वप्नील कोळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत शहर विकास विभागाला लागलेल्या आगीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की शहर विकास विभागाच्या ठिकाणी पूर्वी 3 टेरेस होती. येथे नागरिक अधिकारी उभे राहत असत. कालांतराने जागा कमी पडू लागल्याने हा विभाग पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात तयार करण्यात आलाय. आता येथे हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. इमारतीमधील टेरेस झाकून त्या ठिकाणी कार्यालयीन जागा निर्माण करण्यात आल्याने आग लागल्यास दूर बाहेर जाण्याचा मार्ग राहत नाही. जो विभाग नकाशे मंजूर करतो त्याच विभागाने चुकीच्या पद्धतीने कार्यालय थाटली आहेत. त्यामुळे या विभागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून टेरेस सज्जे आणि इतर बंदिस्त भाग तातडीने मोकळे करावेत. शहरातील इमारतींचे नकाशे मंजूर करणाऱ्या शहर विकास विभागाने प्रथम स्वतःच्या इमारतीतील सुरक्षेच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी टीकाही विक्रांत चव्हाण यांनी केलेली आहे. 40% शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. काल परवा शहर विकास विभागात आग लागलेली होती. त्याआधी गावदेवी मार्केटमध्ये आग लागलेली होती. या आगीचं मुख्य कारण हे आहे की ही इमारती पूर्णपणे बंदिस्त केलेल्या आहेत, अनधिकृतरित्या बंदिस्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेरेस ठेवलेले नाहीत, पॅरापेट वॉल ठेवलेले नाहीत. शहर विकास विभाग सध्या गरमा भरपूर आहे, आगीचं प्रमाण वाढलेलं आहे, शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा हवा यायला जागा नाही. शहर विकास विभाग पूर्णपणे बंदिस्त केलेला आहे. वास्तविक शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे 40%. तिथल्या टेरेस सगळ्या कव्हर करून AC लावून आत बसलेत ते. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण बिल्डिंगचं व्हावं. पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स असतील, इतर विभाग असतील, त्या बिल्डिंगमधले जिथे जिथे टेरेस आणि पॅरापेट वॉल्स आहेत त्या सगळ्या मोकळ्या करा, इमारत खुली करा. कारण जर उद्या पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडे येणारे कार्यकर्ते, तुम्ही पत्रकार, इतर कामासाठी येणारे नागरिक, उद्या मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शहर विकास विभाग जे इतरांचे नकाशे मंजूर करतं, पहिला ते मोकळं करा शहर विकास विभाग आणि तिथल्या आगीची चौकशी करा. त्याचप्रमाणे गावदेवी मार्केटमध्ये आज तिथे ती गावदेवी मार्केट ही भाजी मंडई असताना कपड्याची दुकानं होती. तिथे 2 लोकांचा जीव गेला. तिथले टेरेस का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या गच्च्या का मोकळे ठेवल्या नव्हत्या, तिथल्या पॅरापेट वॉल का मोकळ्या ठेवल्या नव्हत्या, का बंदिस्त केलेल्या आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. तिथे 15 ते 20 लोक झोपायचे. तिथे अनधिकृत गाळे पण बांधून दिलेले आहेत मागच्या सहाय्यक आयुक्ताने आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकाने. ते ताब्यात आहेत. आजूबाजूचे रस्ते 9 मीटरचे असताना ते 4 मीटर मांडलेत, आजूबाजूला दुकानं टाकून दिली आहेत. आणि त्यामुळे उद्या जर मोठ्या प्रमाणात आग लागली आणि भाजी मंडई असताना कपडेवाल्यांना दुकानं दिली आहेत, कपडे होते म्हणून आग पसरली. भाजी असती, भाजीवर पाणी मारलं जातं, फुलांवर पाणी मारलं जातं, गोडी ठेवली जातात आणि त्यामुळे आग पसरली नसती, तिथे फक्त धूर आला असता. आज जे धुराने कोंडले गेले होते 2 जण, तिथे जर मोकळं टेरेस मोकळं असतं रात्रीचं किंवा उघडं असतं, तिथे नीट वॉचमन ठेवले असते, टेरेस उघडं ठेवलं असतं, वॉचमन्स नव्हते तिथे, तुम्हाला मी सांगतो. ते जर मोकळं ठेवलं असतं, आजूबाजूचे टेरेस दरवाजे मोकळे ठेवले तर ते बाहेर जाऊन आरामात जगले असते. आज त्यांचा जीव कोण भरून काढणार? 10 लाखाने त्यांचा जीव नाही भरून काढला जाणार. 10 लाखाने काय होणार आहे का? तुमचं आमचं आयुष्य गेल्यावर घरातला मूळ मेन माणूस गेला की 10 लाखाने तो माणूस ते 10 लाख बघत त्या माणसाचं आठवण काढत बसणार का? त्यामुळे शोकांतिका आहे आणि याला संपूर्णपणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. जे कळवा हॉस्पिटल असेल, कळवा हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी फायर ब्रिगेड उभी राहिली पाहिजे. फायर ब्रिगेडचं मनुष्यबळ वाढवलं पाहिजे. 176 पदं रिकामी आहेत फायर ब्रिगेडचं मनुष्यबळ. आणि जिथे जिथे शाळा वगैरे जवळजवळ आहेत तिथे फायर ब्रिगेड उभ्या ठेवल्या पाहिजेत ह्या गरमीच्या काळात तरी. आणि ऑडिट झालं पाहिजे. फायर ब्रिगेडचं पण ऑडिट झालं आणि कळवा हॉस्पिटलचं पण ऑडिट झालं पाहिजे. कळवा हॉस्पिटलमध्ये हजारो पेशंट्स आहेत. उद्या आग लागली तर काय हाल होतील तुम्ही विचार करा. पेशंटना चालता पण येत नाही. त्यामुळे तिथे कायमस्वरूपी समोर जरी फायर ब्रिगेड असलं, समोर नको, तिथे 2 गाड्या उभ्या बंब पाहिजेत. आणि फायर एक्सटिंग्विशर्स नाहीत कुठेच. जगदाळे साहेबांच्या कॅबिनमध्ये नाही, शानूच्या कॅबिनमध्ये नाही, त्या सभागृहाच्या इतर त्या गटनेत्याच्या कॅबिनमध्ये कुठे फायर एक्सटिंग्विशर आहेत जाऊन बघा. आणि तुम्ही वरच्या सरोवर दर्शनवरती जाऊन बघा, सगळीकडे पत्रे लावलेले आहेत. या लोकांनी पत्रे लावून खाली भिंती बांधून कव्हर केलेले आहेत. सगळे टेरेस उघडे झाले पाहिजेत. मंजूर नकाशाप्रमाणे जेवढे टेरेस दर्शवलेले आहेत सगळे टेरेस आणि सगळी दालनं उघडी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जे सहाय्यक आयुक्त जबाबदार आहेत हे कपडेवाल्यांना बसवायला, तिकडचे आणि उपायुक्त आणि तत्कालीन तिकडे सहाय्यक आयुक्त
स्थावरचे या सगळ्यांवर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हेच कारणीभूत आहेत या गोष्टीला.